फौजदार चौडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले वर्ष 28 राहणार रविवार पेठ जोशी गल्ली सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक, खंडणी मागणे, जबरी चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे करीत असून त्याच्या कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्याच्या विरुद्ध पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी MPDA अन्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे। नितीन भोसले हा इच्छापूर्वक शस्त्रनिशी दुखापत करणे, गैरविरोध करणे, त्याचबरोबर घातक शस्त्रनिशी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। नितीन भोसले यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक, त्याचबरोबर तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण जोडभावी पेठ, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंह बायस, MPDA पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिक्षक शिपाई अक्षय जाधव, विशाल नवले यांनी पार पाडली आहे। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।